आपण सुरू करणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 11 रेशिओ अँड प्रपोर्शन. तर रेशिओ आणि प्रपोर्शन म्हणजे काय होते तर हे आपण आज या पूर्ण चॅप्टरमध्ये समजणार आहे. नेमकं रेशिओ आणि प्रपोर्शन म्हणजे काय होते तर आपण आधी बघूया डेफिनेशन ऑफ रेशिओ. आता रेशिओ म्हणजे काय? अ रेशिओ इज अ कंपॅरिझन ऑफ टू क्वांटिटीज अँड द नंबर आर मोस्टली सेपरेटेड बाय अ कॉलन. ठीक आहे. अँड दिस साइन इज डबल डॉट. ठीक आहे, याला म्हणतो सिंगल डॉट किंवा डबल डॉट. साईन दिलेलं आहे त्याचं आपलं. आता इथं म्हटलं काय डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आपल्याला समजून घेऊया. अ रेशिओ इज कंपॅरिझन ऑफ टू क्वांटिटीज, म्हणजे जे नंबर्स वगैरे काय दिलेले असतील जसं की 2/4 हे झालं कंपॅर, किंवा आपण 2/4 म्हणू शकतो. हा झाला रेशिओ. हे झालं मधात आपण याला सेपरेट केलं आहे कॉलन, त्याला काय म्हणतात कॉलन. तर याला काय म्हटलं मोस्टली सेपरेटेड बाय, म्हणजे ही जे दोन डिजिट दिलेले आहेत आपण हे सेपरेट केलेले आहेत कशाने कॉलनने सेपरेट केलेले आहेत. तर आणि याला आपण आपल्याला या डिजिटला आपल्याला जर समजा कंपॅरिझन करायला सांगितलं तर हे दोन डिजिट झाले कॉलननी सेपरेट आणि हे दोन डिजिट झाले, किंवा आपण याला या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो 2/4 असंही लिहू शकतो. तर आहे फॉर्म्युला, किंवा आपण याला रिप्रेझेंट कसं करू शकतो असं म्हणलं तर फर्स्ट आहे आपला एक्स कॉलन वाय किंवा एक्स रेशिओ वाय असं म्हणू शकतो मला. नंतर एक्स बाय वाय डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. नंतर एक्स टू वाय असंही म्हणू शकतो की याला आपण असं कम्पेअर करू शकतो म्हणून असंही म्हणू शकतो आपण याला. नंतर म्हटलं आपण ही झाली आपली रेशिओची. तर आता आपली सेकंड आहे प्रोपोर्शनची. प्रोपोर्शन म्हणजे काय? दी कंपॅरिझन ऑफ रेशिओ. आता जे आपण कंपॅरिझन केलेलं आहे रेशिओचं, इफ टू रेशिओज आर इक्वल दॅन दे आर सेड टू बी अ प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणजे जे आपण रेशिओ आधी फाइंड आउट केलेला आहे आणि त्यांचं जर सेम येत असेल इक्वल येत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो तर त्याला आपण प्रोपोर्शन म्हणू शकतो. तर प्रोपोर्शन म्हणजे काय? तर टू प्रोपोर्शनल रेशिओज आर डिनोटेड बाय. आता प्रोपोर्शनलचं व्हॅल्यू कशी डिनोट केले जाते किंवा प्रोपोर्शनल आपण कसं डिनोट करतो तर त्याला करतो आपण डबल कॉलननी. त्याला काय म्हणतात डबल कॉलन. डबल कॉलन दिल्या जातात त्याला, ज्याच्यामध्ये आता समजा आपण इथे 2/4 असं दिलं जाईल तर हे झालं डबल कॉलननी. कॉलनी कसं केलेलं आहे ए टू बी अँड सी टू डी आर इक्वल टू दे आर रिप्रेझेंट ॲज. आता रिप्रेझेंट कसं केलं आहे ए डबल कॉलन सी टू डी आपण असं याला रिप्रेझेंट करू शकतो. पण आपल्याला प्रपोर्शनमधलं जास्त काही काम नाही आहे. डबल कॉलनचं सध्या तरी आपल्याला या चॅप्टरमध्ये काम नाही, पण माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला आहे 7th आणि 8मध्ये तर आहेच आहे. तर बघूया आपण सॉल्व कसं केलेलं आहे. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे म्हटलं आहे निखिल बॉट 12 गोवास अँड 16 चिकूज म्हटलेलं आहे. ठीक आहे, निखिल नावाच्या एका मुलांनी 12 गोवास घेतले आणि चिकूज घेतलेले आहे 16. तर फर्स्ट क्वेश्चन आपला विचारला की फाइंड द रेशिओ ऑफ गोवास टू चिकूज. आपल्याला पहिलं रेशिओ फाइंड आउट करायचं आहे की गोवास आणि चिकूचा किती आहे. नंतर दिलेलं आहे त्यांनी रेशिओ टू गोवास टू चिकूज हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आधी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की गोवा किती दिलेला आहे तर दिलेलं आहे आपल्याला 12 आणि नंतर 16 दिले आहेत आपल्याला चिकू. आता हे तर इथे डायरेक्ट मेथडनी सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, आपण आधी इथे काय केलं आहे की 12 डिवायडेड बाय 4, पण आता 4 कुठून आला हे जर आपल्याला माहीत असेल तर यासाठी आपलं काय फॅक्टर्स ऑफ किती केले आपण 12. आता इझिली आपण कसं चेक करू शकतो की 12 आणि 16 कोणत्या टेबलमध्ये आहे, किंवा आपण SCF फाइंड आउट करू शकतो. तर आपण इथे SCFवरूनच हे फाइंड आउट केलेलं आहे की इथे 4 कसा आला किंवा 4ने याला डिवाईड कसं केलं. तर आपण बघू इथे फॅक्टर ऑफ आधी घेतले आपण 12चे, नंतर घेतले आपण 16चे. तर 12चे फॅक्टर कोणकोणते आहेत तर हा आहे 1 2 3 4 आणि 6 आणि लास्टली 12. नंतर 16चे कोण 2 1 2 4 8 16 हेच जातात. ठीक आहे, तर यात आपल्याला काय बघितलं आपण SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर बघितलेला आहे. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर कोण आहे दोन्ही याच्यात तो आहे आपला 4. याच्यात पण 4 आहे आणि याच्यात पण 4 आहे, म्हणून आपण काय घेतला SCF घेतला 4. तर इथे जर आपण डिवाईड केलं 4नी तर आपला रेशिओ काय येत आहे इथे येत आहे तो 3/4. म्हणजे द रेशिओ ऑफ गोवा टू चिकूस किती आला आपला तो आलेला आपला 3/4. नंतर सेकंड क्वेश्चन विचारला होता आपल्याला फाइंड द रेशिओ ऑफ चिकूस टू गोवाज. आता चिकू टू गोवाचा आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. रेशिओ ऑफ चिकू टू गोवाज फाइंड आउट करायचं आहे. तर आपण सेम तसंच घेतलेलं आहे, इथे जसं घेतलं होतं तसंच नंबर ऑफ चिकूज अँड नंबर ऑफ गोवाज सेम व्हॅल्यू सेम पुटअप केलेले आहेत. आणि आपला जो आपण SCF फाइंड आउट केला आहे त्याला 4ने डिवाईड केलेला आहे. तर याचा इतर रेशो किती येत आहे तो येत आहे 4/3. म्हणजे रेशिओ टू चिकूज टू गोवा किती आहे आपला तो आहे आपला 4/3. बघूया आपण आता प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे तर आपण 1 बाय 1 सॉल्व करणार आहे या फॅक्टरायझेशन मेथडनी, किंवा आपण SCF काढून
जसं आपण एस सी एफ काढू शकतो तसं डायरेक्ट. तर प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय म्हटलं, प्रॅक्टिस सेट नंबर 28. आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इफ ईच एक्झाम्पल बिलो अँड फाइंड द रेशिओ ऑफ दी फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. आता फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर म्हटला म्हणजे आपला कोणता आहे, इथं फर्स्ट क्वेश्चन दिलं आपलं 24 आणि 56. आता 24 आणि 56 आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर आपण याच्या आधी एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे, तर आपण सॉल्व कसं करणार आहे. आधी आपण कसं घेतलेलं आहे, 24 आणि 56चा रेशो फाइंड आउट करायचा. तर काय घेतलं आपण पहिले, एस सी एफ काढून घेणार आहे. तर फॅक्टर ऑफ 24 आणि फॅक्टर ऑफ 56 असे दोन्ही फॅक्टर काढून घेणार आहे. तर 24चे फॅक्टर पडते आपले 1 2 3 4 आणि 6. या फॅक्टरायझेशन मेथडला जर आपल्याला येत नसेल तर आपण काय करू शकतो, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्या झालेल्या आहेत. ठीक आहे, तर काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे पार्ट असणं आवश्यक आहे. जसं की 2 3 4 6 7 8 म्हणजे 10पर्यंतचा आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ह्या पार्ट असणं आवश्यकच आहे. आपल्याला याच्या आधी पण दिलेल्या आहेत, पण 2 5 आणि 10ची दिलेली आहे. पण या पूर्ण डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला लर्न असणं आवश्यक आहे, कारण की त्याच्यावरही आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की कसं. जर आपण आता इथे बघितलं की 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागू शकतो दोन्ही याला, तर आपल्याला माहिती आहे की 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, तर युनिट प्लेसला जर 0 2 4 6 8 येत असेल तर ते 2ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे हे दोन्ही डिव्हिजिबल आहे 2ने. तसंच 3ने पण आहे ॲड केला नंबर तर. ठीक आहे, नंतर 4ची पण आहे, 4ने पण डिव्हिजिबल होतो, 6ने पण होतो, 8ने पण होतो, 12ने होतो आणि 24ने पण होतो. यासाठी आपल्याला डिव्हिजिबल टेस्ट आवश्यक आहे. नंतर 56चे फाइंड आउट करणार आहे, 1 2 4 7 8 49 28 आणि 56. या सर्व टेबलमध्ये 56 हा येतो. तर याच्यातला आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, तर तो आहे आपला 8. हा दोन्ही याच्यात कॉमन आहे आणि मोठासुद्धा आहे दोन्ही नंबरमध्ये. म्हणून आपण काय घेतलेलं आहे, एस सी एफ ऑफ 24 अँड 56 इज घेतलेलं आहे आपण 8. म्हणून आपण याला काय 24 आणि 56ला डिवाईड केलेलं आहे कशाने, तर 8ने. तर 8 7 जार 56 आणि 8 3 जार 24. म्हणून आपल्याला रेशो काय झालेला आहे, 3/7 असंही लिहू शकतो किंवा 3/7 आपण असंही लिहू शकतो. म्हणून आपला आन्सर किती आहे, 3/7. नेक्स्ट आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 63 आणि 49. तर 63 आणि 49चा परत आपण सेम रेशो फाइंड आउट करणार आहे. इथं तेच ते. तर हा रेशो कसं फाइंड आउट करणार आहे आपण, सेम फॅक्टरायझेशन मेथडनी. ठीक आहे, तर सेम आपली फॅक्टरायझेशन मेथड जशी दिलेली आहे आपण तशी सॉल्व केली होती. सेम आपण आधी फॅक्टर फाइंड आउट करून घेणार आहेत त्याचे. तर 63चे काय 1 3 7 9 21 आणि 63. आणि 49चे कोणकोणते आहेत, तर 1 7 आणि 49 हे तीनच आहे. तर या दोन्ही याच्यात कोणता कॉमन येत आहे, तो येत आहे आपला 7. म्हणजे आपला एस सी एफ काय होणार आहे, तर एस सी एफ इज 63 अँड 49 हा होणार आहे 7. म्हणून आपलं काय होईल, 7ने आपल्याला दोन्हीला डिवाईड करायचं आहे. तर 7 1 जार 7 7 7 जार 49 7 1 जार 7 7 9 जार 63. म्हणजे आपला रेशो येत आहे 9/7. हा आपला लास्ट रेशो येत आहे. नंतर थर्ड बघूया आपण काय म्हटलं आहे. थर्डमध्ये आपल्याला 84 आणि 16चा फाइंड आउट करायचा आहे. तर आधी आपण काय फाइंड आउट करणार आहे, फॅक्टर पाळणार आहे त्याचे 84 आणि 60चे. तर 84चे कोणकोणते येतात, तर इथे 2ची पण डिव्हिजन लागते, 3ची पण लागते, 4ची लागते, 6ची लागते, 7ची लागते आणि 12 अप टू जेवढ्या लागतील तेवढ्या आपण चेक करूया 1 1. ठीक आहे, हा कोणकोणत्या टेबलमध्ये येत आहे, तर हा 1 2 कोणकोणत्या टेबलमध्ये 1 2 3 4 6 7 12 14 21 28 42 आणि 84. लास्टला 84 म्हणजे त्याच टेबलमध्ये येत आहे. तर 16चे कोणकोणते आहेत, तर 16ची पण कोणकोणते आहे 16ची कोणकोणती आहे बघू. 16ची कोणकोणती आहे 1 2 3 4 5 6 10 12 15 13 20 आणि 16. तर आपला एस सी एफ काय होणार आहे 84 आणि 16चा, तो होणार आहे आपला 12. कारण की 12 हा दोन्ही याच्यात सेम आहे, दोन्ही याच्यात आपला 12 येत आहे. बघूया आपण फोर्थमध्ये 52 आणि 65 दिलेला आहे. सेम फॅक्टर पाडून घेऊया आपण आधी त्याचे. कोणकोणत्या टेबलमध्ये ते 1 2 4 13 26 52. नंतर 65 कोणकोणतं आहे 1 5 13 65. म्हणजे आपला एस सी एफ काय होणार आहे याच्यात, तर दोन्ही याच्यातला आपला मोठा नंबर कोणता आहे, सेम नंबर कोणता येत आहे आणि मोठा नंबर कोणता आहे, तो आहे आपला 13. तर इथे काय होणार आहे आपला एस सी एफ काय होणार आहे 52 अँड 65चा, तो होणार आहे आपला 13 होणार आहे. काय 13ने डिवाईड करणार आहे दोन्ही नंबरला. तर 13 1 30 13 5 65. नंतर परत 13 1 13 अँड 13 4 52. म्हणजे आपला रेशो काय येत आहे 4/5. ठीक आहे, नंतर नेक्स्ट बघूया आपण फिफ्थमध्ये काय म्हटलं आपल्याला
फिफ्थमध्ये दिले आपल्याला 35 आणि 65. 35 आणि 65 सेम. 35चे कोणकोणते फॅक्टर आहेत? 1, 5, 7 आणि 35. 65चे कोणते येतात? 1, 5, 13 आणि 65. तर 5, 5 दोन्ही याच्यात कॉमन आहे, म्हणजे आपला एस एफ काय होणार आहे? एस एफ इज 35 आणि 65 हा होणार आहे आपला 5. म्हणजे आपण याला 5ने डिवाइड करणार आहे. तर 5 1 5, 5 7 35, नंतर 5 1 5 अँड 5 13 65. ठीक आहे. नंतर आपला रेशो किती होणार आहे इथे? तर आपला रेशो होणार आहे इथे 7/13 असा आपला रेशो. नेक्स्ट आहे आपला 6मध्ये 121 आणि 99. तर काय येणार आहे? आपण आधी फॅक्टर पाडून घेऊया 121 आणि 99. तर 121चे कोणकोणते येतात? 1, 11 आणि 21. 99चे कोणते येतात? 1, 3, 9, 11 अँड 33 अँड 99. म्हणजे आपला याच्यातला सगळ्यात कॉमन फॅक्टर कोणता येत आहे? जो दोन्ही याच्यात सारखा आहे तो येत आहे आपला, तो आहे आपला 11. दोन्ही याच्यात सेम आहे, म्हणजे आपला एस सी एफ काय होणार आहे इथे? तर आपला एस सी एफ होणार आहे इथे 11. म्हणून आपण काय एस सी एफ ऑफ 121 अँड 99 झाला आपला 11. तर आपण याला 11ने डिवाइड करणार आहे 121ला आणि 99ला. तर 11 1 11, 11 9 99. नंतर परत 11 1 11, 11 11 121. तर आपण याला 11चा स्क्वेअर म्हणू शकतो 121. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये काय म्हटलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2मध्ये आपल्याला म्हटलं आहे फाइंड द रेशिओ ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. सेम फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटीचं आपल्याला म्हटलेलं आहे. तर इथे काय दिलं आहे आपल्याला? 25 ब्रेड्स अँड 14 ब्रेड्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर याचं पण आपल्याला सेम एस सी एफनुसारच आपण फाइंड आउट करणार आहे. आधी आपण काय 25चा रेशो 25चं फॅक्टर बघणार आहे आणि 14चे बघणार आहे. तर फॅक्टर ऑफ 25 कोणकोणत्या याच्यात येते? 1, 5 आणि 25. नंतर 14 कोणकोणत्या याच्यात येते? तर 1, 2, 4, 5, 8, 10, 20 अँड 14. म्हणजे याच्यात दोन्ही कॉमन कोणता आहे? तर आहे आपला 5. म्हणून आपण काय 5ने याला दोन्ही याला डिवाइड करणार आहे. तर 5 8 14 अँड 5 5 25. म्हणजे आपला एस एफ किती आलेला आहे इथे? तर आपला एस सी एफ आला होता आपण 5. म्हणजे आपला आता रेशो किती फाइंड आउट होईल? तर 5/8 होईल. ठीक आहे. याचनुसार सेकंड नंबर बघा. सेकंडमध्ये काय आहे? 14 रुपीज अँड 120 रुपीज म्हटलेलं आहे. म्हणजे 14 रुपीज आणि 120चा 40 आणि 20चा 120चा आपल्याला एस सी फाइंड आउट करायचा सरळ सरळ. तर कॉमन कोणकोणत्या याच्यात आहे? येत आहे याच्यात दोन्ही याच्यात येत आहे 14. म्हणजे याला 14नीच डिवाइड करायचं आहे. तर फर्स्टली आपण 14 1 14 हा कट होईल 1 1नीच. नंतर 14 3 120 होईल. म्हणजे आपला रेशो काय होईल इथे? तर तो असा होणार आहे 1 अँड 3 म्हणजे 1/3. थर्ड बघूया आपण 15 मिनिट्स अँड 1 हॉवर दिलेला आहे. 15 मिनिट्स अँड 1 हॉवर सेम. अजून 15चे फॅक्टर नंतर 16चे फॅक्टर. तर याच्यात दोन्ही याच्यात 15च कॉमन येत आहे आपला. तर म्हणजे आपण काय करणार आहे 15नी याला डिवाइड करणार आहे. तर 15 डिवायडेड बाय 1 म्हणजे 15 1 1. नंतर 15 4 16 म्हणजे आपला रेशो काय होणार आहे 1/4 होणार आहे इथे. तर 4 नंबरचा आपला 13 लिटर अँड 24 लिटर म्हटलेलं आहे. तर सेम आधी आपण त्याचा एस सी एफ फाइंड आउट करणार आहे. तर एस सी एफमध्ये आपला कोणता येत आहे? 6 हा येत आहे. दोन्ही याच्यात कॉमन आपला 6 येत आहे. म्हणजे आपण 6नी ज्याला 13ला पण डिवाइड करणार आहे आणि 24ला पण डिवाइड करणार आहे. तर 6 1 6, 6 4 24, परत 6 1 6, 6 5 30. म्हणजे आपला रेशो काय आलेला आहे तर इथे 5/4 आलेला आहे रेशो. नंतर फिफ्थमध्ये आपल्याला म्हटलं आहे 99 kg आणि 44,000 ग्राम्स म्हटलेलं आहे. तर हे सोल्युशन कसं होईल? आता 99 आणि 1000 ग्रॅम आपण आधी याला कन्वर्ट करून घेऊया ग्राममध्ये. तर kg टू ग्राममध्ये कन्वर्ट करून घेऊया आपण याला. काय कसं होणार आहे तर इथे कसं होणार आहे आता 99 kgचा मल्टिप्लाइड बाय केलं आपण 1000नी. तर आपल्या इथे किती येत आहे 99,000 येत आहे. ठीक आहे. 99 kg मल्टिप्लाय बाय 1000 तर आपलं येत आहे 99,000 येत आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे याला दोन्ही क्वांटिटीज इक्वल करून घेतलेल्या आहेत. म्हणून नंतर याला काय 1000नी डिवाइड केलेलं आहे. म्हणजे याचे किती 0 0 सर्व कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. तर आपला आन्सर किती येत आहे इथे? तर इथे येत आहे 99/44. म्हणजे याला आपण याला आता इझिली सॉल्व करू शकतो की 99 आणि 44 कोणत्या याच्यात कॉमन येतात? तो 11च्या टेबलमध्ये दोन्ही येतात. म्हणून आपले काय होणार आहे रेशो काय होणार आहे याचा? तर 9/4 होत आहे. आधी आपल्याला इथे कन्वर्ट करून घ्यायचं आहे.
म्हणजे आपल्याला इझी जाईल, म्हणजे आपला ॲन्सर इझिली जाईल. याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, नंतर याला डिवाईड केल्यानंतर आपलं इझिली हे कट होऊन जातात 0 0 जे इथले, म्हणजे आपल्याला इझी जाईल हे करायला, म्हणजे हा 11ने डिवाईड होतो. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. यात आपल्याला काय सांगितलं, क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण आता. 1 लिटर अँड 250 ml म्हटलेलं आहे. आधी आपण कन्वर्ट करून घेऊया. 1 लिटर म्हणजे किती होते, 1000 ml. म्हणजे याला आपल्याला म्हणून आपण काय केलं, 1000 आणि 250 ml. तर हे आपण इथं घेतलं आहे, याला 10ने डिवाईड केलेलं आहे दोन्ही याला, तर आपलं किती येत आहे, 100/25 येत आहे. नंतर 100/25 आपल्याला इझी जाईल कन्वर्ट करायला, म्हणून आपण काय केलं इथे 100/25 डिवायडेड बाय 25, म्हणजे 100चे आणि 25चं आपण काय घेतलं आहे, एच सी एफ घेतलेला आहे तिथे. तर त्याचा एच सी एफ किती आला, तर दोन्ही याच्या 25 आला, म्हणजे आपला रेशो किती येत आहे इथे, तर तो येते आपला 4/1. नंतर 7 बघूया, इथे दिलेलं आहे 750 ग्राम्स अँड 1/2 kg दिलेलं आहे, म्हणजे हाफ kg. 1/2 म्हणजे हाफ. तर आपण याला कन्वर्ट करून घ्या आधी, काय होईल तर जर आपलं हे 1000/2 अँड ग्राम्स म्हणजे 50 ग्राम, ग्राम्स म्हणजे 500 ग्राम्स दिलेलं आहे. तर इथे किती येणार आहे आता, 750 डिवायडेड बाय 715/500 दिलं आहे. तर आपण याला कसं करणार आहे, 750 डिवायडेड बाय 10 घेतला आपण आधी, नंतर 500 डिवायडेड बाय 10. तर आपलं इझिली सॉल्व करण्यासाठी आपल्याला झालेलं आहे 75/15. तर हे कसं होईल, आता आपल्याला याचा एच सी एफ फाइंड आउट करायचा आहे 75 आणि 15चा, तर तो येणार आहे 25. म्हणजे आपला एच सी एफ किती आलेला इथे, तर एच सी एफ आलेला आपला 25, म्हणजे आपला रेशो किती येईल 3/2. तर बघूया आपण 8मध्ये काय म्हटलं आहे, 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर म्हटलं आहे. सोल्युशन काय आहे आपलं आता, आधी 1 मीटर म्हणजे होते आपलं 100 सेंटीमीटर, तर आपण याला कन्वर्ट करून घेतलं 125/100. तर हे किती येणार आहे, याचा एच सी एफ किती येत आहे आपला, तर तो येत आहे 25. तर याला 25ने डिवाइड केलं तर कसं येत आहे, 5/4 आपला रेशिओ येत आहे. आपला रेशिओ किती आला बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलं आहे, रीमा हॅज 24 नोटबुक्स म्हटलं आहे अँड 18 बुक्स अँड फाइंड द रेशिओ ऑफ नोटबुक्स टू बुक्स. आता आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचं आहे नोटबुक आणि बुक्समध्ये काय येतं. तर आता सोल्युशन लिहिलं आहे काय, रेशिओ ऑफ नोटबुक्स टू बुक्स. तर आपल्याला काय करणार आहे, फाइंड आउट करायचं आहे नोटबुक आणि बुक्सचा. तर आपण लिहिलं आहे टोटल नंबर्स ऑफ बुक्स, काय आपण लिहून घेतलं आहे टोटल नंबर्स ऑफ नोटबुक्स अपॉन टोटल नंबर ऑफ बुक्स. तर व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहे 24 आणि 18. तर 24 आणि 18चा आपण काय करणार इथे एच सी एफ फाइंड आउट करणार आहे की कोणता येत आहे, दोन्ही ह्याच्यात कोणता कॉमन येत आहे, हायस्ट फॅक्टर कोणता, तर तो येत आपला 6. आपण याला 6ने डिवाइड करणार आहे. तर 6 3 जर येते आपला 18 आणि 6 4 जर येते आपलं 24, म्हणजे आपला रेशो किती आलेला आहे इथे 4/3 आलेला आहे. बघा आपण क्वेश्चन नंबर 4मध्ये काय म्हटलं आहे, तर क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला विचारलं आहे 13 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर अ ट्रेनिंग ऑन फील्ड म्हटलेलं आहे. ठीक आहे, 13 क्रिकेट प्लेयर्स म्हटलेले आहे आणि 20 खो खो प्लेयर म्हटलेलं आहे. आणि ते ट्रेनिंग कुठे करत आहे, तर एकाच ग्राउंडवर करत आहे. अँड व्हॉट इज द रेशिओ ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर्स ऑफ प्लेयर. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स आणि क्रिकेट प्लेयरमध्ये किती रेशिओ आहे, तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर आधी आपण गिवनमध्ये काय लिहिणार आहे, टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स किती आहेत, आधी आपण गिवनमध्ये काय लिहिणार, टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स इज इक्वल टू क्रिकेट प्लेयर प्लस घेतले आपण खो खो प्लेयर्स. तर आपण इथे आपला व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. तर येतात 13 आपले काय क्रिकेट प्लेयर्स प्लस 20 किती आहेत, तर 20 आहे खो खो प्लेयर्स आणि 15 हे टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स आहेत आपले. ओके, याची दोन्ही याची ॲडिशन जर केली तर हे इथे आहे 15, म्हणजे त्या प्ले ग्राउंडवरती टोटल 15 प्लेयर्स प्रॅक्टिस करत आहे असं म्हणतो. रेशिओ ऑफ क्रिकेट प्लेयर्स दिलेला आहे आपल्या आणि टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स दिलेला आहे. तर आधी आपण नंबर्स ऑफ क्रिकेट प्लेयर्स आणि नंबर्स ऑफ टोटल नंबर्स ऑफ प्लेयर्स घेतलेला आहे. तर तो किती घेतलेला आहे, कारण की आपल्याला क्रिकेट प्लेयर्सचाच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना, म्हणून आपण घेतलेला आहे 13 अँड 15. तर 13 आणि 15चा एच सी एफ कोणता येत आहे, तर एच सी एफ येत आहे आपला कॉमन येत आहे तो 10 3 जर होतं 13 अँड 10 5 जर होतं आपला 15, म्हणजे इथं 3/5 हा आपला रेशिओ येत आहे. बघूया 5मध्ये काय म्हटलं आहे, स्नेल हॅज अ रेड रिबन. ठीक आहे,
ॲट दॅट इज 18 सेंटीमीटर. आता स्नेहलकडे 18 सेंटीमीटरची एक रिबन आहे म्हणते, अँड ब्लू रिबन आहे, आणि ब्लू रिबन आहे 2.20 मीटर लॉंग. अँड व्हॉट इज द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ रेड रिबन टू द ब्लू रिबन. म्हणजे आपल्याला इथे रेड रिबन आणि ब्लू रिबनचे रेशिओ फाइंड आउट करायचे आहे. तर आपल्याला इथे सेंटीमीटर आणि मीटरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर आधी आपण गिवन रेशिओ गिवन डाटा लिहून घेता येतो जसा तसा. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, लेंथ ऑफ रेड रिबन दिलेली आपल्याला 800 सेंटीमीटर, आणि लेंथ ऑफ ब्लू रिबन दिलेली आपल्याला 2.20 मीटर. तर आपण याला काय करणार आहे, आधी मल्टिप्लाय करणार आहे. कशाला, याला कन्वर्ट करणार आहे आपण सेंटीमीटरमध्ये. तर आपण याला 2.20 मल्टिप्लाय बाय 100 सेंटीमीटर म्हणजे आपलं हे किती येत आहे, ते येत आहे आपलं 200, आणि 200 अँड डिवायडेड बाय 100 होईल, मल्टिप्लाय बाय 100. याला आता फाइंड आउट केलं तर कसं येतं आहे आपल्या आन्सर 220, म्हणजे येतं आहे आपलं 220 सेंटीमीटर. ओके, आता हे दोन्ही सेंटीमीटरमध्ये आलेले आहेत आपले. हा 18 सेंटीमीटर होता आणि हा आता आलेला आहे 220 सेंटीमीटर. आता आपल्याला याची रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. तर द रेशिओ ऑफ लेंथ ऑफ रेड रिबन टू द ब्लू रिबन, रेड रिबन आणि ब्लू रिबनचा रेशिओ फाइंड आउट करायचा. तर आपण याला काय, लेंथ ऑफ रेड रिबन अँड ब्लू रिबन याची फक्त व्हॅल्यू पुटअप करणार आहे 18/220 सेंटीमीटर. तर दोन्ही याचा एस एफ जर फाइंड आउट केला तर तो येत आहे आपला 20, म्हणून आपण याला 20ने डिवाइड केला. तर किती येत आहे, 20 जर येतं आहे आपलं 220, आणि 4 जर आपला येत आहे 18, म्हणजे आपला रेशिओ येत आहे 4/11. हा आपला रेशिओ येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 6मध्ये आपल्याला विचारलेला आहे की शुभम्स एज टुडे इज 12 इयर, हिज फादर. आता शुभमची एज दिलेली आहे सध्या या आजच्या दिवसात, तर ते दिलेली आहे 12 इयर टू हिज फादर म्हटलेलं आहे, आणि त्याच्या फादरची एज आहे 42 इयर. अँड शुभम मदर यंगर दॅन हिज फादर 6 इयर. शुभम मदर यंगर दॅन हिज फादर 6 इयर, म्हणजे शुभमची जी मदर आहे ती शुभमच्या फादरपेक्षा 6 इयरनी यंगर म्हटले आपल्याला. अँड फाइंड द फॉलोइंग रेशिओ. आता आपल्याला इथे फाइंड आउट करायचं 3 क्वेश्चन विचारले याच्यात. फर्स्ट आहे रेशिओ ऑफ शुभम एज टुडे इज हिज मदर एज. आता आपल्याला इथे फाइंड आउट करायचं की सध्या शुभमची एज किती आहे आणि त्याच्या मदरची एज किती आहे. तर आधी शुभम एज टुडेज किती दिली आपल्याला, तर ते दिली आपल्याला 12 इयर. नंतर शुभम फादर एज दिलेली आपल्याला 42. ठीक आहे, आता एज ऑफ शुभम दिलेली आहे आपल्याला फादर, त्याच्या फादरपेक्षा ते 6 इयर म्हटलेलं आहे. एज ऑफ शुभम्स मदर घेतलेली आहे आणि एज ऑफ शुभम्स फादर घेतलेली आहे, -6 केला म्हणजे किती गेली ते शुभम एज ऑफ शुभम मदर्स एज किती आहे आपली 42 - 6 घेतलं आहे, कारण की त्याच्या फादरची एज किती आहे आपली, ती आहे 42, आणि मदरची एज त्यापेक्षा आपल्याला मायनस करायची आहे 6ने, म्हणजे ते किती येणार आहे आपलं, तर येणार आहे 36 इयर. म्हणजे त्या शुभम मदर एज किती आहे, तर ती आहे 36 इयर आहे, म्हणजे त्या 36 इयरच्या आहेत. नंतर सेम आपल्याला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करून घ्या आपण. त्यातलं काय म्हटलं तर शुभम एज टुडेज किती दिलेली आहे, तर ती दिली होती 12 इयर, आणि शुभम फादर एज दिली होती 42. तर एज ऑफ शुभम मदर घेतलेली आहे आपण, आणि एज ऑफ शुभम फादर्स घेतलेली आहे -6, म्हणजे त्याची मदरची एज निघालेली आहे त्याच्यात. तर ती निघालेली आहे 42 - 6, तर ते आली आहे 36 इयर. तर पहिल्याचा आन्सर आपलं तर इथंच निघालेलं आहे 36 इयर. त्यातला आपल्याला रेशिओ फाइंड आउट करून घ्यायचा आहे. तर रेशिओ ऑफ शुभम एज टू हिज मदर एज टुडेज. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टुडेज एज किती आहे त्यांचं. तर शुभम एज टुडेज आणि शुभम मदर एज टुडेज घेतलं आहे आपण. तर ते घेतलेलं आपण 12 शुभमचं एज, आणि 36 घेतलं आहे त्याच्या मदरचं एज, जे टुडेज आहे. नंतर दोन्ही याचा आपण एस ए फाइंड आउट केला, तर तो आला आपला 12. तर आपण याला कसं केलेलं आहे, याला आपला आन्सर रेशो किती आला आपला, तो 1/3चा रेशो आला. म्हणजे शुभम द रेशिओ ऑफ शुभम एज टुडे हिज मदर एज टुडे इज 1/3, म्हणजे हा 1/3चा आपला रेशिओ आलेला आहे. नंतर सेकंडमध्ये आपल्याला विचारलं होतं द रेशिओ ऑफ शुभम मदर एज टुडे टू हिज फादर एज. आता आपल्याला इथे मदर एजची आणि फादरच्या एजची टुडेज किती आहे, तर ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. सेम आपला गिवन डाटा, शुभम एज किती होती 12 इयर, फादरची इयर किती आहे 42, आणि आता फाइंड आउट करायचं म्हणून आपण काय केलं 42 - 6, म्हणजे हे 36 इयर हे त्याच्या मदरचे टुडेज एज आहे आपली काढलेली. तर आपण रेशिओ ऑफ शुभम मदर एज टुडे हिज फादर एज टुडेज
आता दोघांची आपल्याला टुडेज एज फाइंड आउट करायची आहे. तर शुभम मदर एज 2 days अँड शुभम फादर एज 2 days. तर हे किती येणार आहे 36 डिवायडेड बाय 42. म्हणजे आपला रेशो किती येत आहे ते इथे येत आहे तो एच एफ किती येत आहे तर तो येत आहे 6. म्हणजे आपला रेशिओ येतं 6/7. आपल्याला द रेशिओ ऑफ शुभम एज टू हिज मदर एज वेन शुभम वॉज अ 10 year old असं विचारलेलं आहे आपल्याला. तर 10 year old असताना मदरची एज किती होती हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर आपण इथं काय घेतलेलं आहे थर्डमध्ये, तर शुभम एज बिफोर 2 year आणि शुभम मदर एज घेतली आपण 2 year. तर आपण इथे दोघांची एज घेतली तर आपल्याला 10 year आधी विचारलेलं आहे आणि त्यांचं करंट इयर आहे आता त्यांची करंट एज आपली 34. तर आपण इथे काय घेतलं आहे दोन्ही याचा एच सी एफ आपला आलेला आहे तो आलेला आहे 2. तर आपण याला 2 केलेला आहे. तर आपला आन्सर किती येत आहे इथे तर आपला एच सी एफ येत आहे 5/17. म्हणजे आपला रेशिओ किती येतं इथे तर तो येत आहे 5/17. आणि लास्टमध्ये काय म्हटलं द रेशिओ ऑफ शुभम एज टू हिज मदर एज वेन शुभम वॉज 10 year old इज दिलेला आहे आपल्याला 5/17.